क्रिकेट जगतात सध्या एका निर्णयामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर अब्रार अहमद याला द 100 ड्राफ्ट 2026 या स्पर्धेमध्ये सनराइज फ्रँचायझीने 2,55,000 अमेरिकन डॉलर्सला म्हणजेच अंदाजे 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देऊन आपल्या संघात घेतलाय। भारतीय मालकीच्या संघानं करार केलेला अब्रार अहमद हा पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरलाय। आधी समजून घेऊया द 100 ड्राफ्ट म्हणजे नक्की काय। द 100 ही इंग्लंडमध्ये खेळली जाणारी एक वेगळी क्रिकेट लीग आहे। यामध्ये प्रत्येक संघाला 100 चेंडूचा डाव खेळायला मिळतो। या स्पर्धेसाठी जगभरातील खेळाडूंना ड्राफ्ट सिस्टममधून निवडलं जातं, म्हणजे फ्रँचायझी संघ ठराविक रक्कम देऊन खेळाडू निवडतात। पण ही निवड समोर आल्यानंतर भारतात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येऊ लागल्या। अनेक चाहत्यांनी सनरायझर्स फ्रँचायझी आणि टीमची मालकीन काव्या मारन यांच्यावर टीका करायला सुरुवात केली। काही जण म्हणत आहेत की भारतीय मालकीच्या संघानं पाकिस्तान खेळाडूंना घेऊ नये, तर काही लोकांचं मत आहे खेळ वेगळा आणि राजकारण वेगळं ठेवायला हवं। आता थोडक्यात काय तर अब्रार अहमदला या ड्राफ्टमध्ये 2,55,000 म्हणजेच अंदाजे 2 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे। द 100 स्पर्धेत 8 पुरुष संघ सहभागी होतात आणि जगभरातील स्टार खेळाडू यात खेळतात। म्हणजेच एका ड्राफ्टमध्ये पाकिस्तानी खेळाडूच्या निवडीमुळे आता सोशल मीडियावर मोठा वाद सुरू झालाय। यावर तुमचं मत काय? भारतीय मालकीच्या टीमने पाकिस्तानी खेळाडूला घेणं योग्य आहे का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी TOD मराठीला फॉलो करा।